नमस्कार मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात आणि भारतीय संस्कृतीत कोणतीही पूजा, कोणताही विधी किंवा शुभकार्य हे नारळाशिवाय पूर्ण होत नाही. मग ते नवीन घराचं उद्घाटन असो, नवीन गाडी घेणं असो किंवा देवाची साधी पूजा असो, आपण नारळ आवर्जून अर्पण करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण नारळाला श्रीफळ का म्हणतो? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो अनेकदा चर्चिला जातो तो म्हणजे स्त्रिया नारळ का फोडत नाहीत. यामागे नक्की काय शास्त्र दडलं आहे, की ही केवळ एक परंपरा आहे? आजच्या या विशेष भागात आपण नारळाचा आध्यात्मिक प्रवास, त्याचं धार्मिक महत्त्व, विज्ञानाची जोड आणि आरोग्यासाठी असलेले त्याचे अमृततुल्य फायदे यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी ज्ञानाचा खजिना ठरणार आहे, त्यामुळे कुठेही न जाता शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा. श्रीफळाची निर्मिती आणि त्रिदेव. नारळाला आपण केवळ फळ मानत नाही, तर त्याला श्रीफळ अशी संज्ञा दिली आहे. पौराणिक कथांनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा त्यांनी आपल्यासोबत 3 अतिशय पवित्र गोष्टी आणल्या होत्या. पहिली म्हणजे माता लक्ष्मी, दुसरं म्हणजे नारळाचं झाड आणि तिसरी म्हणजे कामधेनू माता. म्हणूनच नारळाच्या झाडाला श्रीफळ असं नाव पडलं. श्री म्हणजे लक्ष्मी, म्हणजेच हे फळ प्रत्यक्ष लक्ष्मी आणि विष्णूंचा आशीर्वाद मानलं जातं. एवढंच नाही तर नारळात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांचा वास असतो असं मानलं जातं. नारळाच्या वरील भागावर जे 3 डोळे आपल्याला दिसतात ते भगवान शिवाच्या त्रिनेत्राचं स्वरूप मानलं जातं. म्हणूनच श्रीफळ महादेवांना अत्यंत प्रिय आहे. जेव्हा आपण देवासमोर नारळ फोडतो तेव्हा त्यातून निघणारं शुद्ध पाणी हे आपल्या मनातील शुद्धतेचं प्रतीक असतं. स्त्रियांनी नारळ का फोडू नये? मुख्य कारण. आता वळूया आपल्या मुख्य प्रश्नाकडे. स्त्रिया नारळ का फोडत नाहीत? मित्रांनो, भारतीय पूजाविधीत श्रीफळाला बीजरूप मानलं गेलं आहे. बीज म्हणजे काय? तर ज्यातून नवीन जीव सृष्टीला येतो. नारळ हे प्रजननाचं आणि वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं. दुसरीकडे स्त्री ही निसर्गतःच सर्जनशील असते. ती स्वतः एका बीजातून नवीन जीवाला जन्म देणारी शक्ती आहे. शास्त्रात असं सांगितलं आहे की जे बीज नवीन सृष्टी निर्माण करण्याची क्षमता ठेवतं त्याला हानी पोचवणं किंवा ते फोडणं हे स्त्रीच्या मातृशक्तीच्या आणि तिच्या प्रकृतीच्या विरुद्ध आहे. या कारणास्तव स्त्रीने बीजरूप नारळ फोडणे हे अशुभ मानले गेले आहे. याचा अर्थ असा नाही की स्त्रियांना पूजेचा अधिकार नाही. उलट स्त्रिया नारळ देवाला अर्पण करू शकतात, पण तो फोडण्याची जबाबदारी पुरुषांवर सोपवली जाते. हा स्त्रीचा अपमान नसून तिच्यातील निर्मिती क्षमतेचा सन्मान करणारी ही एक प्राचीन परंपरा आहे. धार्मिक आणि सामाजिक महत्त्व. नारळाचं महत्त्व केवळ पूजेपुरतं मर्यादित नाही, आपल्या सामाजिक जीवनातही त्याला मानाचं स्थान आहे. जेव्हा आपण कोणाचा सत्कार करतो तेव्हा शाल आणि श्रीफळ देण्याची आपली संस्कृती आहे. विवाह जुळवताना तिलक विधीत नारळ दिला जातो. लग्नानंतर वधूची पाठवणी करताना तिच्या ओटीत नारळ आणि धनराशी दिली जाते, जे तिच्या येणाऱ्या आयुष्यात समृद्धी राहावी याचं प्रतीक असतं. अगदी मनुष्याच्या अंत्यसंस्कारातही चितेसोबत नारळ अर्पण केला जातो, कारण असं मानलं जातं की यामुळे मृताच्या आत्म्याला शांती मिळते. वैदिक यज्ञांमध्ये सुक्या नारळाचा आहुती म्हणून वापर केला जातो, ज्यामुळे वातावरणात सकारात्मक ऊर्जा पसरते. आरोग्यासाठी नारळ निसर्गाचे अमृत. धार्मिक बाजू सोडून जर आपण आरोग्याचा विचार केला तरी नारळ हे एक सुपरफूड आहे. नारळात भरपूर कॅलरीज असतात आणि त्याची तासीर थंड असते. मज्जासंस्थेसाठी जर तुम्हाला रात्री नीट झोप येत नसेल तर झोपण्यापूर्वी थोडे नारळ पाणी पिऊन पहा. यामुळे मज्जासंस्थेला आराम मिळतो आणि शांत झोप लागते. 2. बाळांसाठी वरदान. नारळ पाण्यात पोटॅशियम आणि क्लोरीनचं प्रमाण भरपूर असतं. विज्ञानानुसार नारळ पाण्याचे गुणधर्म हे आईच्या दुधासारखे मानले जातात. पूर्वीच्या काळी ज्या बाळांना दूध पचत नसे त्यांना नारळ पाणी दिलं जायचं. 3. डिहायड्रेशन. उन्हाळ्यात किंवा शरीरातील पाणी कमी झाल्यावर नारळ पाणी आणि लिंबू हे सर्वोत्तम नैसर्गिक पेय आहे. 4. गर्भवती महिलांसाठी. नारळाची गिरी आणि खडीसाखर एकत्र खाल्ल्यास गर्भवती महिलांमधील अशक्तपणा दूर होतो आणि बाळाची त्वचा व आरोग्य सुधारण्यास मदत होते अशी लोकमान्यता आहे. तर मित्रांनो, आज आपण नारळाबद्दलची ही सखोल माहिती पाहिली. यातून आपल्याला हेच समजतं की आपल्या पूर्वजांनी ज्या काही प्रथा पाडल्या आहेत त्यामागे केवळ अंधश्रद्धा नसून एक मोठं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक कारण दडलं आहे. स्त्रियांनी नारळ न फोडण्यामागे त्यांच्यातील सृजनशक्तीचा केलेला आदर हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.